थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ फर्मेंट होत नाही किंवा खूप जास्त वेळ लागतो, तर आज तुम्हाला मी 3 टिप्स देणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इडलीसाठी आपल्याला 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ स्वच्छ धुवून 7 ते 8 तास भिजत घालायची आहे। इडलीसाठी नेहमी जुना तांदूळ वापरायचा। भिजवताना यामध्ये चमचाभर मेथीचे दाणे टाकायला विसरू नका, याने इडलीला छान चव येते आणि फर्मेंटेशनसाठी सुद्धा खूप हेल्प होते। तर इथे पहिली टिप म्हणजे डाळ तांदूळ दळताना डाळ भिजवलेलं पाणी फेकून न देता तेच वापरून आपल्याला डाळ तांदूळ दळायचे आहेत। या पाण्यामध्ये फर्मेंटेशनसाठी लागणारे बबल्स तयार झालेले असतात, त्यामुळे पीठ लवकर आणि छान फर्मेंट होते। दुसरी टिप म्हणजे डाळ तांदूळ दळताना यामध्ये एक ब्रेडचा तुकडा टाकून डाळ तांदूळ दळायचे। ही सुद्धा ट्रिक वापरून तुम्ही परफेक्टली इडलीचं बॅटर फर्मेंट करू शकता। आणि ते तिसरी आणि लास्ट टिप जी आज मी वापरलेली आहे ती म्हणजे पिठामध्ये कांद्याचा तुकडा टाकून ठेवा। दुसऱ्या दिवशी 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे। या तिन्हीपैकी कोणतीही एक ट्रिक तुम्ही एका वेळी वापरू शकता। कितीही थंडी पडली तरी पीठ 100% फर्मेंट होणार। पीठ छान फर्मेंट झाले की इडली सुद्धा मऊ लुसलुशीत होते। तुम्ही सुद्धा या टिप नक्की वापरून बघा आणि